नमस्कार मित्र हो, ज्या लाईफस्टाईल परिवारामध्ये आपलं स्वागत. आपण ज्या लाईफस्टाईलमध्ये रजिस्टर झालेले आहात किंवा अजूनही रजिस्ट्रेशन पेंडिंग असेल तर हे लवकरात लवकर करून घ्या. खरंच ज्या लाईफस्टाईल ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची सगळी स्वप्न साकार करता येतील. 100% तुम्ही आजपर्यंत ज्या इन्कमचा विचार केला होता त्या इन्कमपर्यंत पोहोचण्यासाठीचा एकमेव प्लॅटफॉर्म तुम्हाला असा मिळेल जो ज्या लाईफस्टाईल असेल. आज मार्केटला भरपूर कंपन्या काम करत आहेत, नेटवर्क आहेत, विदाऊट नेटवर्क आहेत. तुम्ही कुठेतरी काम करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, ह्या सर्व कंपन्यांच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही जेवढं राबताय तेवढ्याच तुम्हाला पैसे दिले जातात. जर तुम्हाला तुमच्या इच्छेसारखा पैसा मिळायचा असेल तर ज्या लाईफस्टाईल सारखा आजच्या घडीला मार्केटला कोणताही प्लॅटफॉर्म नाही. आता पहिल्यांदा आपण ज्या लाईफस्टाईल आहे काय हे समजून घेऊया, किंवा ज्या लाईफस्टाईल आपल्याला कसं पैसा मिळवून देऊ शकतं किंवा का देऊ शकतं याचा एक छोटासा रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. त्याचा विचार करूया आपण थोडं. आज मार्केटला आपण व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, टेलिग्राम, टिकटॉक अशा कितीतरी ॲप आपल्या मोबाईलमध्ये वापरतो. या सर्व ॲप तुम्हाला 100% मोफत नोंदणी करून घेतल्या जातात या ॲपच्या माध्यमातून. आज ह्या सगळ्या ॲप ज्या आहेत या ॲपचा विचार जर केला, सोपं बघू. फेसबुक आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. व्हॉट्सअप, फेसबुक. आता फेसबुक आणि व्हॉट्सअप या दोन कंपन्या वेगळ्या नाहीत, यांचं एकच कंपनी आहे. व्हॉट्सअपला फेसबुकने आता टेकओव्हर केलेलं आहे. जर फेसबुकचा टर्नओव्हर विचार करायला गेलो आपण तर साधारणतः 13,65,500 कोटीच्या आसपास वार्षिक टर्नओव्हर आहे. आता याच्याबरोबरच दुसरा एक विषय सांगतो की व्हॉट्सअपचा जर टर्नओव्हर बघितला तर वार्षिक 7,65,700 कोटीच्या आसपास आहे. या दोन गोष्टींचा विचार केला तर समजा 13 लाख अधिक 7 लाख म्हटलं तर 20 लाख कोटी फेसबुक या कंपनीचा, एका कंपनीचा टर्नओव्हर आहे. मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही फेसबुकला रजिस्ट्रेशन करताना किती रुपये भरलेले आहेत. मला वाटतं तुम्हीच नाही तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीनं फेसबुकला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैसे भरले नसतील. दुसरी गोष्ट, व्हॉट्सअपला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही किती पैसे दिलेले आहेत. म्हणजे काय तर मी माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन करतो यासाठी आपण किती पैसे दिले, किंवा माझ्या मोबाईलवर फेसबुक रजिस्ट्रेशन करतो यासाठी किती पैसे दिलेले आहेत. तर मला एक माहिती आहे की सर्वांचं उत्तर नाही असंच असेल. म्हणजे तुम्ही एकही रुपया त्या गोष्टीसाठी दिलेला नाही. मग या कंपन्यांचा बाकीचा व्यवसाय काय जेणेकरून यांचा टर्नओव्हर एवढा मोठा होतोय. या छोटासा जर विचार केला तर तुम्ही फेसबुक वापरत असतो किंवा व्हॉट्सअप वापरत असतो. व्हॉट्सअप यूज करताना किंवा फेसबुक यूज करताना आपल्याला आपण एक एन्जॉयमेंट किंवा आपल्यासाठी गरज म्हणून किंवा एखादी अनावश्यक गरज पण असेल अशा गोष्टीसाठी म्हणून आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप वापरतो. मग फक्त तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप वापरताय म्हणून ह्या कंपन्यांना फायदा झाला का, तर नाही. याचं एक सिंपल गणित आहे. तर फेसबुक किंवा व्हॉट्सअप जे तुम्ही वापरत असताना मध्ये एक 10-10 सेकंदाचे ॲड येतात किंवा 5 सेकंदाची ॲड येते. त्या ॲड ज्या आहेत ह्या ॲड देण्यासाठी त्या कंपन्या ह्या कंपन्यांना पैसा पुरवत असतात. आता हा जो पैसा आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात असतो तुम्ही आपण विचार नाही करू शकत. त्यामुळे या कंपन्यांना याचा फायदा होतो. मग या कंपन्यांना ह्या ज्या ॲडव्हर्टाईज देणाऱ्या कंपन्या ॲड का देतात तर त्यांचा कस्टमर बेस बघून, म्हणजे युजर बेस. आज आपण मध्ये फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करतो तर तो फ्री रजिस्ट्रेशन म्हणजे आपण समजा फेसबुकला रजिस्टर केलं, आपण व्हॉट्सअपला रजिस्टर केलं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचा जर युजर बेस बघितला तर ह्या युजर बेसला समोर ठेवलं जातं, त्या कंपन्यांच्या समोर प्रेझेंट केलं जातं की बाबा माझा व्हॉट्सअप वापरणारा एवढा युजर कस्टमर बेस आहे, माझा फेसबुक वापरणारा एवढा कस्टमर बेस आहे. या गोष्टी समोरच्या कंपन्यांना दाखवून ह्या कंपन्या जाहिरात गोळा करतात आणि त्या आपण आपल्या स्वतःच्या खर्चानं बघतो. म्हणजे काय तर बघा, आपल्या मजेसाठी किंवा आपल्याला वापरण्यासाठी किंवा गरजेसाठी मोबाईल 10-12 हजारचा आपण स्वतः घातलेला आहे, तो खर्च केलेला आहे. त्या मोबाईलमध्ये लागणारं सिम कार्ड आपलं स्वतःचं आहे. त्यासाठी कुठलीही फेसबुकवाली कंपनी किंवा व्हॉट्सअपवाली कंपनी तुम्हाला रुपये देत नाही की बाबा तू आता मोबाईल 15,000चा घेतलायस आणि त्याच्यावर तू माझ्या जाहिराती बघणार आहेस तर तू एवढे पैसे घे. त्याच्यानंतर महिन्याला जो रिचार्ज वापरतो हा सुद्धा आपण स्वतःच्या खिशातला घालतो. फेसबुकवाली कंपनी नाही म्हणत असे की बाबा तुम्ही माझ्या जाहिराती मध्ये बघताय तर तुम्ही आता एवढा रिचार्ज करता आणि ह्या रिचार्जसाठी एवढे पैसे तुम्ही माझ्याकडून घ्या. तर ह्या गोष्टीचा विचार जर केला तर बघा आपणच ह्या कंपन्यांना मोठं केलेलं आहे. मग ज्या लाईफस्टाईल ही कंपनी काय म्हणते की तुम्ही जर या कंपन्यांना तुमच्या खिशातले पैसे घालून स्वतःचा मोबाईल वापरून
जर तुम्ही स्वतःचा सगळा खर्च करून जर तुम्ही या कंपन्यांना मोठं करू शकता तर तीच सिस्टीम जर तुमच्यासाठी वापरात आणली तर काय वाईट आहे. म्हणजेच यामध्ये काय होईल, हाच तुम्ही मोबाईल आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक ॲप दिलं जाईल. त्या ॲपमध्ये फक्त जाहिराती येतील. म्हणजे काय, तर तुम्हाला दिवसाला साधारणतः 60 जाहिराती येतील. 60 म्हणजे 60, 60 जाहिराती. प्रत्येक जाहिरातीपाठी तुम्हाला ₹4 भेटतील. जर 60 जाहिराती गुणिले 4 केलं तर 24 म्हणजे ₹240 तुम्हाला दिवसाला फक्त 60 जाहिराती बघण्यासाठी देणार आहे कंपनी. आता जाहिरातीचा कालावधी काय असेल, तर जाहिरातीचा कालावधी हा असाच असेल, कमीत कमी 10 सेकंद आणि जास्तीत जास्त 1 मिनिट. जर आपण 60 जाहिरातींचा विचार केला तर 8 मिनिटाचा कालावधी आपल्याला 60 जाहिराती 10 सेकंदाच्या बघायला लागतात. मी असं समजतो की तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तुमचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, 3G कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या प्रॉब्लेमचा हिशोब धरून जर आपल्याला अर्धा तास किंवा 1 तास लागला आपण त्या 60 जाहिराती बघायला आणि त्या जाहिराती बघितल्या म्हणून जर तुम्हाला दिवसाला ₹240 मिळाले तर वाईट असेल का? तुम्हीच नाही, जगातला कोणी व्यक्ती हे सांगेल की बाबा ही खरंच गोष्ट चांगली आहे. आता हा हिशोब जर केला तर महिन्याला साधारणतः तुम्हाला फक्त जाहिराती बघण्यासाठी कंपनी ₹7,000 ते ₹8,000 देणार आहे. आता याच्यामध्ये हा झाला पहिला भाग की बाबा तुम्हाला याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय मिळेल किंवा कंपनीचा मोटो काय की बाबा तुम्ही तुमचा मोबाईल कसाही वापरतच आहात, तुम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्याच मोबाईलवरती त्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जाहिराती बघण्यासाठी दररोज ₹240 म्हणजे महिन्याला ₹7,000 तुम्हाला दिले जातील. मग याच्यामध्ये आपण एक सिस्टीम म्हटलंय की बाबा तुम्ही रजिस्ट्रेशन करा किंवा तुमच्या खाली रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. तर हे कशासाठी? आज जर महिन्याला ₹7,000 ते ₹8,000 फक्त जाहिराती बघण्याचे मिळत असेल तर तुमचा हा फायदा तुम्ही जसं करताय तसं जर तुमच्या काही मित्रांना झाला आणि त्याच्यावर जर तुम्हाला पैसे मिळाले तर काय वाईट आहे का? नसेल, 100% नसणारा वाईट. आता जर समजा, आता मी ते तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. संजय हा मित्र आहे, संजयनं राजारामला जॉईन केलेला आहे या सिस्टीममध्ये, म्हणजे राजारामचं संजयच्या आयडी खाली राजाराम लॉग इन झालेला आहे. तर ह्या केसमध्ये संजयनं राजारामला जॉईन केलं म्हणून काय होईल बघा, संजयनं राजारामला जॉईन केलं म्हणून राजारामने समजा महिन्याला 7,000च्या जाहिराती बघितल्या तर संजयला तेवढेच ₹7,000 मिळतील. याला रेफरल बिझनेस कंपनी दिला, त्याला म्हटलं जातं की रेफरिंग. म्हणजे आज बघा एखाद्या दुकानामधून तुम्ही चांगली वस्तू खरेदी केली तर ते खरेदी ज्यावेळेवर वस्तू चांगली वाटते त्यावेळेला आपण इतर 10 लोकांना सांगतो की बाबा ही मस्त वस्तू ह्या दुकानामध्ये मिळते. पण असं कधी झाले का त्या दुकानदारानं तुम्हाला कमिशन पाठवलं, बाबा संजयच्यामुळे मला ही 10 कस्टमर आलेले आहेत आणि त्या 10 कस्टमरवरती मला एवढा प्रॉफिट झालाय म्हणलं त्याच्यातला काही % शेअर मी संजयला द्यावा. तर हे आजपर्यंतच्या जीवनात घडलेलं नाही. पण ज्या लाईफस्टाईल हे करते की बाबा तुम्ही एक जाहिरात बघणारा व्ह्यूवर आमच्यासाठी वाढवला आहे, त्या जाहिरातीवर बघणाऱ्यावरती तो जेवढं काही काम करेल तेवढाच फायदा तुम्हाला देईल. आता याच्यामध्ये असं समजू की राजारामनं परत रमेशला जॉईन केलं. बघा इथं सगळ्यात महत्वाची गेम, म्हणजे लोकांना असं वाटतं की हे ज्या लाईफस्टाईल MLM कंपनी आहे, MLM असं डोक्यात बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये भूत आहेत. तर समजूया आपण राजारामनं रमेशला जॉईन केलं, बरोबर आहे का? तर त्या केसमध्ये काय होईल बघा, रमेशनं महिन्याला समजा 7,000च्या जाहिराती बघितल्या तर राजारामला पण 7,000 मिळतील, पण त्या केसमध्ये संजयला ₹0 मिळेल. म्हणजे तर फक्त सिंगल लेवलमध्येच बिझनेस आहे. तुमच्या पहिल्या लेवलला जेवढी लोक रजिस्टर होतील त्यांचाच फायदा तुम्हाला मिळणार आहे. आता फक्त मी हाच विषय सांगितला, म्हणजे काय समजूया एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न समजा 7,000 आहे आत्ताच्या घडीला आणि तुम्हाला तुमची इच्छा आहे की 70,000 तुम्हाला ते मिळायला पाहिजे. तर तुम्ही 10 लोकांना तुमच्या डायरेक्टला रजिस्टर केलं तर त्याचं तुमचं इन्कम 70,000 होईल. एवढी सिंपल सिस्टीम आहे आणि एवढी चांगली सिस्टीम आहे. तर माझी एक सर्वांना विनंती आहे की एवढ्या चांगल्या सिस्टीमला तुम्ही रजिस्टर तर झालात किंवा झाला नसाल तर आत्ता रजिस्ट्रेशन करा आणि याचा फायदा घेऊन आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर्वांचा. आता ह्याच्या पुढचा एक मी छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही सगळे यूट्यूब वापरत असाल, सगळे यूट्यूबचा जर व्यवसाय बघितला, वार्षिक बिझनेस जाहिरातींचा जर बघितला, कारण यूट्यूबवर तुम्ही कुठलाही पिक्चर बघा, कुठल्याही माहितीसाठी कुठलीही गोष्ट उघडा, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जाहिराती येतात, तुम्ही बघत असाल. तर साधारणतः यूट्यूबचा जो आहे टर्नओव्हर तर 1,500 कोटी वार्षिक, अंदाजित 1,500 कोटी वार्षिक फक्त जाहिरातीचा बिझनेस आहे. 1,500 कोटी. तर ही छोटीशी गोष्ट नाही आहे. तुम्ही गुगलवर सर्च मारा, तुम्हाला त्याचं भरपूर कॅल्क्युलेशन्स मिळतील. तर ही अंदाजित गोष्ट आहे आणि त्यांच्या जर पोर्टलवर बघितलं तर आपण सगळेजण मोफत काही ना काय बघत असतो. विचार करा, फक्त त्या यूट्यूबला आपण बघतो म्हणून जर यूट्यूब कंपनी 1,500 कोटी जर मिळवू शकत असेल तर तुम्हाला ॲड बघण्यासाठी 7,000 मिळणं ही काय खूपशी अवघड गोष्ट नाही. आता याच्यामध्ये अजून बरेच इन्कम आहेत, तर ते आणीचं कशा पद्धतीनं वर्किंग करायचं आहे
याचा आपण एक झूम मीटिंग ठेवतोय मराठीमध्ये. तर दररोज संध्याकाळी 8 वाजता ही झूम मीटिंग असणार आहे. त्याचा ID ह्या ऑडिओ क्लिपसोबत तुम्हाला येईल. तर पूर्ण डिटेलाइज याच्यामध्ये कशी कंपनी आहे काय याची पूर्ण माहिती मिळण्यासाठी तुम्ही ह्या झूम मीटिंगला कनेक्ट व्हा. मराठीमध्ये असणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असतील, कुशंका असतील, कंपनीच्या बाबतीत अजून काय करावं लागेल आणि कशा पद्धतीने करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला क्लिअर केल्या जातील. आणि तुम्हाला सर्वांना अजून एक माझं कळकळीचं सांगणं आहे की मार्केटमध्ये काय चाललं ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं ह्याचा एक उद्देश ठेवून तुमच्या जी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेफरल लिंक तुमची तयार झालेली असेल. ती रेफरल लिंक वापरून तुमच्या खाली किमान 10 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. जी लोक तुमच्यासाठी महिन्याला किमान त्या 10 लोकांमधली समजा 6 लोक जरी काम करायला लागली, मग 5 लोक जरी करायला लागले, 4 लोक असतील, 5 लोक जरी काम करायला, तर तुम्हाला इच्छित महिन्याला जे अपेक्षित पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला इन्कम मिळून जाईल. तर या ऑडिओ क्लिपसोबत जी एक झूम ID आलेला आहे, ती झूम दररोज संध्याकाळी 8 ते 9 1 तासच असणार आहे. त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची शंका, जी कुशंका असेल, ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या क्लिअर होतील. तुमच्या भविष्यातील इन्कमसाठी आणि तुमच्या सर्व व्यवसायासाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.